नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपल्याला किचन ओटा क्लीन करायचा कंटाळा येतो, तर तो येऊ नये यासाठी काही ट्रिक्स आहेत। तर या ट्रिक्स वापरून तुम्ही जर किचन ओटा क्लीन केला तर अगदी चुटकीसरशी म्हणा आपला किचन ओटा क्लीन होईल व कंटाळा येणार नाही, पटकनच आपली सर्व कामे ही आवरतील। तर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। पहिली टिप, जेवण झाल्यावरती अजिबात बसायचं नाही गप्पा मारत, तर अगदी पटकन असं उठून आपली भांडी घासण्यासाठी उठायचं, म्हणजे आपल्याला कंटाळा येत नाही। तर स्वयंपाकाच्या आधीच मी सर्व भांडी धुवून ठेवलेली होती, डबेही आले होते कामावरून, तर तेही स्वच्छशी धुवून ठेवले, म्हणजे जेवण झाल्यानंतर खूप भांडी पडत नाही। ही एक महत्त्वाची टिप आहे। त्यानंतर सर्व आता जेवण झाल्यानंतर राहिलेले जे काय शिल्लक राहिलेलं आहे ते व्यवस्थित असं काढून झाकून ठेवलेलं होतं। लगेच मी ते गॅस स्वच्छ करण्यासाठी घेतलेला होता, कारण की गॅस आधी स्वच्छ झाला म्हणजे आपल्याला पटकन असं किचन ओटा क्लीन करता येतो। तर ग्लासची शेगडी असल्यामुळे त्यावरती पाणी ओतता येत नाही, त्यामुळे तिला अगदी वेळ देऊन स्वच्छ करावं लागतं। त्यामुळे अगदी पटपट अशी मी क्लीन करण्यासाठी ते एक स्प्रे बनवलेला आहे। तर एका स्प्रे बॉटलमध्ये मी पाणी भरून त्यामध्ये विम जेल आहे, आपण भांडी घासायचं लिक्विड, तर ते घ्यायचं। खूप छान असं पटकन असं क्लीन होतं, अजिबात आपल्याला मेहनत द्यायची गरज नाही। तर फक्त पुसून काढलं तरी अगदी चकाचक असा गॅस आपला होऊन जातो। पुढे मी दाखवणारच आहे कशा प्रकारे क्लीन झालेला आहे, व मी आठवड्यातून एकदा चांगला डीप क्लिनिंग करते, म्हणजे स्वच्छ असा निघून जातो। पण रोज जर आपल्याला असंच कंटाळा येत असेल तर अशा प्रकारे मी थोडंसं शॉर्टकटच मारते, पण याही शॉर्टकटने खूप छान असा क्लीन होतं। तर हे लिक्विड वापरून पहा, खूप छान असं निघतात। त्यानंतर लगेच जी काही भांडी आहेत ते पटकन धुवून घेते। इथे पाण्यामध्ये 1-2 ड्रॉप विम जेल व साबण असं घेतलं तर पटपट असं आपल्याला भांडी स्वच्छ अशीही निघतात। तर लगेच भांडी घासून घ्यायची, कारण आपण आधीच बरीच भांडी घासून घेतलेली होती, त्यामुळे आता जेवणाचीच फक्त भांडी व भाजीची काढलेली आहेत त्याचीच भांडी राहिलेली आहेत। तर त्यामुळे भांडीही कमी पडतात व आपल्याला कंटाळाही येत नाही। ही ट्रिक नक्की वापरून पहा। आधीच थोडी जी भांडी आहेत तर ती जेवणाच्या आधी स्वच्छ अशी धुवून ठेवा, म्हणजे आपल्याला नंतरची भांडी धुण्यासाठी वेळ लागत नाही। तर पटपट असं मी आता भांडी क्लीन करून घेते, तर तुम्ही या ट्रिक नक्की वापरून पहा। त्यानंतर आता किचन ओटा क्लीन करण्यासाठी घेते, तर किचन ओटा पुसण्यासाठी मी अशा प्रकारे त्याच स्प्रेचा वापर करते, म्हणजे सर्वीकडे एकच स्प्रे वापरला म्हणजे पटकन असं किचन ओटाही क्लीन होतो। विम जेलचा जो वास आहे तर त्यामुळे आपल्या किचनमध्ये अजिबात झुरळे किंवा माशा काही होत नाही। तर नक्की हा स्प्रे वापरा। तर जे काही डाग चिकटपणा असेल तोही अगदी विम जेलने पटकन असं निघला जातो। तर कोपरे म्हणा सर्व स्वच्छ असे पुसून घ्यायचे। त्यानंतर एक हात इथे खिडकीमध्ये, व खिडकी असेल तर त्यामध्ये किंवा मग कडेची जी भिंत असेल त्यावरती एक स्प्रे करून घ्यायचा व पटकन असं एक हात फिरून घ्यायचा, म्हणजे अजिबात चिकट व तेलकट आपलं किचन दिसत नाही। तर गॅसच्या वरती थोडं जास्त तेलकट चिकट होतं, तर मी रोज 2 टाईम म्हटलं तरीही अशा प्रकारे एक स्प्रे मारून पटकन एक कापड मारून घेते, म्हणजे अजिबात चिकट होत नाही। व आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग करते। लगे हात मी चिमणीही क्लीन करण्यासाठी घेतलेली आहे, तर चिमणीही रोज थोडी क्लीन केली म्हणजे अजिबात जास्त चिकट होत नाही। व डायरेक्ट स्प्रे न मारता नॅपकिनवरती मी स्प्रे घेऊन छान असे क्लीन करून घेतलेले आहे। त्यानंतर जे आपले खरकट आहे तर ते साठवण्यासाठी अशा प्रकारे एक भांडं करायचं, म्हणजे आपल्याला पुन्हा ते खरकटं उचलण्याची गरज पडणार नाही। तेही स्वच्छ असं धुवून घ्यायचं। व आता भारी येते बेसिनची, तर बेसिनही अगदी पटकन असं क्लीन होतं। तर पाहू शकता इथे मी थोडंसं विम जेल घेऊन छान असं क्लीन केलेलं आहे। विम जेलचा वास आपल्या बेसिनमध्ये राहतो, त्यामुळे अजिबात झुरळे होत नाही व अगदी पटकन असं क्लीन होतं। व ही जाळी आहे तर अगदी व्यवस्थित हळूवारपणे घासायची, कारण ती मला एकदा कट झालेली होती, तुम्हालाही लागू शकते। तर अशा प्रकारे घासताना थोडीशी काळजी घेऊन घासू शकता। तर छान पाहू शकता की ते आरशासारखं लक्क असं निघालेलं आहे। विम जेलमुळे तेलकट चिकट जे डाग असतात ते पटकन असे निघतात। तर नळावरती मी थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे, तर अशा प्रकारे पाणी काढून सर्व किचन ओटा क्लीन झालेला आहे। नक्कीच या ट्रिक्स वापरून पाहू, तुम्हालाही फरक पडेल। कशाप्रकारे पटकन असं अगदी झटपट आपलं किचन ओटा क्लीन झालेला आहे। व गॅसची शेगडी तर पाहू शकता अगदी छान अशी निघालेली आहे, व भांडी आपली सर्व झालेली आहेत। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या व्हिडिओबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।